नवीन कॉलेजमध्ये प्रवेश घेतले. ती गावातून आली होती आणि आता शहरातील मोठ्या महाविद्यालयात अभ्यास करणार होती. तिचे मन उत्साहाने आणि थोड्या धाडसाने भरलेले होते. नवीन वर्ग, नवीन शिक्षक आणि नवीन मित्रमैत्रिणी हे सर्व तिच्यासाठी अगदी नवीन होते. पहिल्या दिवसाला तिने आपल्या कपड्यावर काळजी घेतली होती. तिचं मन स्थिती असा होता की आज मी स्वतःची ओळख दाखवेल, पण लाज नसेल तर बरं. कॉलेजमध्ये प्रवेश करताना तिला एक वेगळाच परिसर दिसला. मोठे लॉज, रंगीत इमारती आणि विद्यार्थी गप्पा मारत फिरत होते. तिच्या लक्षात आले की वर्गात बसलेले विद्यार्थी खूपच गप्पाळ आहे. काही जण आपसात हसत होते तर काही गंभीरतेने नोट्स तयार करत होते. अचानक तिचा नवीन सहपाठी आदित्य तिच्या जवळ आला. तो तिच्यासारखा शांत पण उत्साही दिसत होता. आदित्याने हलक्यात हसत विचारले, "तू नवीन आहे ना? "मी आदित्य," कल्पना हसली आणि म्हणाली, "हो, मी कल्पना. आज पहिला दिवस आहे." त्या छोट्या संवादाने दोघांच्या मैत्रीची सुरुवात झाली. कल्पना ही एक अभ्यासू पण सामाजिक दृष्टिकोनातून थोडी लाजाळू मुलगी होती. आदित्य मात्र सहजतेने गप्पा मारत होता आणि लोकांशी जुळवून घेणे त्याला सोपे जात असे. त्या दिवशी कल्पना वर्गात बसून शिक्षणाची सुरुवात करताना तिला कळाले की कॉलेज हे फक्त अभ्यासाचे ठिकाण नाही, तर नवीन अनुभव, नवीन स्वप्न आणि नवीन व्यक्तिमत्व घडवण्याचे ठिकाण आहे. सुरुवातीला कल्पना थोडी लाजाळू असल्याने फक्त काही निवडक मित्राशीच बोलायची. आदित्य तिचा मित्र बनला आणि त्याने तिला इतर विद्यार्थ्यांशी जोडले. काही दिवसांनी कल्पनाला तिच्या वर्गातील एका गटाने विचारले की ती त्याच्यासोबत प्रोजेक्ट करेल का. प्रोजेक्ट करताना तिला लक्षात आले की प्रत्येकाला वेगळ्याला क्षमताचा आदर आहे. कोणीतरी चांगले लिखाण करू शकत होते, कोणीतरी उत्तम सादरीकरण, तर कोणीतरी तांत्रिक कामात प्रवीण. कल्पनाने आपल्या क्षमताचा वापर करून गटासारखी महत्त्वाची भूमिका बजावली. परंतु कॉलेज जीवनात फक्त मित्रमैत्रिणी आणि अभ्यास नाही, काही आव्हाने येत होती. तिला तिच्या प्रोजेक्टसाठी रात्रभर काम करावे लागले आणि ती खूप थकली. तिच्या यशांचे मूल्य तिला कळाले आणि तिने ठरवले की मेहनत कधीही व्यर्थ जात नाही. कल्पनाचा कॉलेजमध्ये प्रवेश झाल्यापासून आता काही आठवडे गेले होते. ती आदित्यांच्या मदतीने वर्गात जुळली होती आणि काही स्थिर मित्रमंडळी तयार झाले होते. त्यात आदित्यसह रिया आणि सायली ही दोन मैत्रिणी होते, ज्या तिला खूप जवळच्या वाटू लागल्या होत्या. एका दिवशी कॉलेजमध्ये वार्षिक सांस्कृतिक स्पर्धा आयोजित केली गेली. प्रत्येक वर्गात आपली कला, नृत्य, गाणी किंवा नाट्य सादर करायचे होते. कल्पनेला सुरुवातीला विचार आला, "मी तर लाजाळू आहे, सादरीकरण करायला माझ्यात धैर्य नाही." पण आदित्याने उत्साहाने तिला समजावले, "कल्पना, प्रयत्न केला नाही तर कधीच नाही शकणार. ती तुझ्यासोबत आहे." त्यामुळे कल्पनाने ठरवले की ती आपल्या मित्राबरोबर नाटक सादर करेल. प्रोजेक्ट आणि अभ्यासानंतरही ती मित्रासोबत रियांची स्क्रिप्ट वाचत आणि संवाद सराव करत राहिली. या सरावाला तिला गुप्त आनंद मिळाला, कारण प्रत्येकाची वेगळी क्षमता एकत्र येत होती आणि ते सर्व काही तयार करत होते. स्पर्धेच्या दिवशी कल्पना खूप घाबरली होती. वर्गात बसलेल्या प्रेक्षकांचे हसत-पसंत चेहरे पाहून तिचा धडधड वाढली होती. पण रियांच्या उत्साहाने आणि आदित्यांच्या साथीनं ती शांत झाली. नाटक सुरुवातीपासूनच प्रेक्षकांना प्रभावित करत होते. कल्पनेच्या नैसर्गिक अभिमानामुळे सर्वजण आश्चर्यचकित झाले. स्पर्धा संपल्यावर जरी त्यांचा वर्ग विजेता झाला नसला तरी कल्पनाला तिच्या क्षमतांवर आत्मविश्वास आला. तिने अनुभवलेले की कॉलेजमध्ये फक्त निकाल महत्त्वाचे नसतात, प्रयत्न आणि एकत्र काम करण्याचा आनंद खूप मोठा असतो. स्पर्धेच्या काही दिवसांनंतर कल्पना नेहमीप्रमाणे वर्गात बसली होती. आदित्यकडे पाहताना तिला हळूहळू काही नवीन भावना जाणू लागली. तिच्या मनात विचार आला, आदित्य तो फक्त मित्र आहे की काहीतरी वेगळं. आदित्यही त्याच्या डोक्यात काही विचार करत होता, पण तो कल्पनेच्या जवळपास राहून मदत करत राहायचा. त्याची लहान लहान गमती-जमती कल्पनेला हसवायच्या आणि तिच्या दृष्टीने तो फारच खास बनत होता. कॉलेजचे दिवस चालू होते आणि कल्पना हळूहळू लक्षात घेऊ लागली की येथे केवळ अभ्यास आणि मैत्रीच नव्हे, तर पहिल्या आकर्षणाची गोड अनुभूती देखील आहे.
स्पर्धेनंतर कल्पना आणि आदित्य त्यांच्यातील मैत्री आणखी घट्ट झाली होती. पण आता कल्पना हळूहळू जाणवत होती की त्याच्यातील नाती केवळ मैत्रीपुरती मर्यादित नाही. एका दिवशी लॅब ब्रेकमध्ये ते दोन एकटे लॉनवर बसले होते. आदित्याने हलक्या हसत विचारले, कल्पना, तुला कॉलेजमध्ये सर्वात मजा कुठे वाटते? कल्पनाने हळू आवाजात उत्तर दिले, मी तर मित्राबरोबर आणि प्रोजेक्टमध्ये मजा घेते. पण तुला बघून हसणं काहीतरी खास वाटतं. आदित्य थोडा धक्क झाला, पण तिच्या चेहऱ्यावर हळूहळू हसू उमटले. दोघेही काही क्षण गप्प राहिले आणि त्या शांततेत एक वेगळाच आनंद अनुभवला. कॉलेजचे दिवस नेहमीपेक्षा वेगाने जात होते. प्रोजेक्ट, सराव आणि स्पर्धा यांच्यात एक नवी ऊर्जा निर्माण झाली होती. मित्रमंडळात गमती-जमती सुरू होत्या आणि सायली काही वेळा कल्पनेला टोल करत हसवत असत. एका दिवशी रियाने खेळ करणे विचारले कल्पनेला, आदित्यांच्या नजरेत काहीतरी बदलले आहे का तुला वाटत? कल्पनाला हळूहळू जाणीव झाली की तिच्या हृदयात आदित्यासाठी काही खास भावना आहे, ज्या ती आधी न जाणवलेल्या होत्या. तिने स्वतःशीच ठरवले की ही भावना हळूहळू समजून घेईल, पण लगेच प्रकट करणार नाही. कॉलेजचे दिवस नवीन दोस्ती, गुप्त भावना आणि मजेदार प्रसंगांनी भरून गेले होते. कल्पना हळूहळू समजत होती की कॉलेज हे फक्त शाळा नसून जीवनाच्या रंगीबिरंगी अनुभवांचे मैदान आहे, जिथे हसणे, शिकणे, प्रेम आणि स्वप्ने याचा संगम होतो. कॉलेजमध्ये दिवस सरकत होते, पण कल्पनेच्या मनात आदित्यबद्दलच्या भावनाहीनी जागा घेतली होती. ती हळूहळू स्वतःच्या भावना ओळखू लागली होती, पण त्याबद्दल बोलण्यास अजिबात धैर्य वाटत नव्हते. एका दिवशी ग्रंथालयात अभ्यास करताना आदित्य तिच्या जवळ आला आणि विचारले, कल्पना, तू या प्रोजेक्टवर खूप मेहनत करतेस. तुझा मेहनतींचा हा परिणाम बघायला मिळाला, पण तुला वाटत नाही की आपण एखाद्या प्रोजेक्टच्या बाहेर जाऊनही एकत्र काहीतरी मजा करू? कल्पनाला अचानक हृदय धडधडू लागले. ती म्हणाली, हो आदित्य, खरंच मजा येईल, पण मला वेळ ठरवायला थोडं अवघड वाटत आहे. आदित्य हसला आणि म्हणाला, ठीक आहे, पण तू विचार करशील ना? पण दुसऱ्या दिवशी रियाला कल्पनेच्या मनातील गुप्त भावनांची कल्पना झाली आणि ती खेळकरपणे म्हणाली, कल्पना, तुला आदित्य आवडतो की काहीतरी मी ओळखते की तो तुझ्या जवळ येताच तुला हसू येते. कल्पना थोडी लाजली आणि चुपचाप हसली. ही छोटीशी टिपण जी मजेशीर वाटली, तिने आदित्याला सांगायची धाडस केली नाही, परंतु या छोट्या गैरसमजामुळे तिच्या मनात उत्सुकता आणि हलकी गोंधळ निर्माण झाला. कॉलेजमध्ये असे दिवस सुरू होते. मैत्री, गमती जमती, अभ्यास आणि हळूहळू वाढणारी गुप्त आकर्षण कल्पना समजून चालली होती. जीवनातील खरा आनंद हा केवळ यशामध्ये नसून छोट्या छोट्या अनुभवामध्ये आणि भावनांमध्येही दडलेला असतो. कॉलेजमध्ये काही आठवडे जणू झपाट्याने गेले होते. कल्पना आणि आदित्यांची मैत्री हळूहळू अधिक जवळीक बनत होती, परंतु दोघांमध्ये अजूनही गुप्त भावना होती, जी स्पष्टपणे बोलण्यात आलेली नव्हती. एका दुपारी कॉलेजच्या प्रांगणात मित्रमंडळाने पिकनिकसाठी बाहेर जाण्याचे ठरवले. रिया, सायली आणि काही इतर मित्रही त्यात होते. पिकनिकमध्ये खेळ, गप्पा आणि हसू याचा प्रवास सुरू झाला. खेळांच्या दरम्यान कल्पना आणि आदित्य एका झाडाखाली बसले. हवेत गोड थंडावा होता आणि त्यांच्यात गप्पा करताना काही क्षण शांत झाले. अचानक आदित्याने विचारले, कल्पना, तुला खरंच वाटत नाही की आपल्याला एकमेकांना अजून जवळून समजून घ्यायला हवे? कल्पनाला तिच्या हृदयात एक वेगळीच धडधड जाणवली. ती थोडी लाजून हसली आणि म्हणाली, हो कदाचित, पण मला थोडा वेळ हवा. आदित्य समजून घेतल्यासारखा हसला, पण त्यांच्या डोळ्यात एक हलकी चमक होती. तो हळूच म्हणाला, ठीक आहे कल्पना, मी तुझ्या निर्णयाचा आदर करतो. त्या क्षणाने दोघांमध्ये गुप्त आकर्षण अधिक घट्ट झाले. पिकनिक संपल्यावर मैत्री आणि हसण्याचा अनुभव कायम ठेवून
कल्पना आणि आदित्यला जाणीव झाली की कॉलेज हे फक्त अभ्यासाचे ठिकाण नसून आयुष्याच्या पहिल्या गोड प्रेमांच्या सुरुवातीसाठी योग्य मैदान आहे. कॉलेजमधील पिकनिकच्या अनुभवामुळे कल्पना आणि आदित्य यांच्यातील गुप्त आकर्षण अधिक स्पष्ट झाले होते, पण दोघेही अजूनही आपल्या भावना उघडपणे व्यक्त करत नव्हते. एका संध्याकाळी कॉलेजच्या पुस्तकालयाच्या मागे असलेल्या छोट्या बगीचाच्या आदित्य अचानक दिसला. त्याने हसत विचारले, कल्पना, तुला एक गोष्ट दाखवायची आहे, पण फक्त तुलाच. कल्पना थोडी थकलेली पण उत्सुकतेने त्याचा पाठलाग केला. आदित्याने तिला बगीच्यातील एका झुडुपाजवळ नेले आणि तिथे काही लहान रंगीत फुलांची सजावट केली होती. हे फुले मी तुला दिली आहे कारण तू नेहमी माझ्या मित्रांमध्ये खास दिसतेस, आदित्याने हळूच सांगितले. कल्पनाला अचानक हृदय धडधडू लागली. ती थोडी लाजून हसली आणि म्हणाली, आदित्य, तू हे खरंच मला आवडले. त्या गोड क्षणात दोघे काही वेळ शांत बसले. निसर्गातील शांतता आणि त्या लहान भेटीने त्यांच्या मैत्रीला हळूहळू गोड रूप दिले. त्या दिवसानंतर कॉलेजचे दिवस थोडे अधिक रोमॅन्टिक वाटू लागले. कल्पना हळूहळू जाणू लागली की आदित्यसाठी तिच्या मनात काहीतरी खास आहे आणि आदित्य देखील हळूहळू तिच्या जवळ येत होता. कॉलेज जीवनात मित्र, अभ्यास आणि गमती-जमती याचबरोबर हळूहळू प्रेमाची गोड अनुभूतीही भरत होती. कल्पना आणि आदित्यांची जवळीक हळूहळू वाढत होती, परंतु कॉलेजमध्ये नेहमीसारखा गमती-जमतीचा वातावरणही कायम होता. मित्रमंडळात हलक्या फुलक्या टोकांच्या खेळामुळे काही वेळा गैरसमज निर्माण होऊ लागले. एका दिवशी रियाने मित्रमंडळात हसत विचारले, कल्पना, मी बघतोय आदित्य तुला खूप नजरेत घेतोय. कल्पनाला लगेच काहीसा आश्चर्य आणि लाज वाटली. ती शांत राहिली, पण हळूहळू हृदय धडधडू लागले. त्या दिवशी आदित्य काहीसा गडबडलेला दिसला, कारण त्याला समजले की रियाला त्यांच्या भावना लक्षात आल्या होत्या आहेत. त्यानंतरच्या काही दिवसात कल्पना आणि आदित्यामध्ये थोडासा तणाव निर्माण झाला. आदित्य थोडा अलग राहू लागला आणि कल्पना हळूहळू मनाने चिंताग्रस्त झाली. तिने स्वतःशीच ठरवले की या गुप्त भावना थोड्या काळासाठी नियंत्रित करणे बरे. कॉलेजमध्ये तसेच अभ्यास, प्रोजेक्ट आणि मित्रांसोबत गमती-जमती सुरू होत्या, पण दोघांच्या मनात एक हलकी गोंधळाची झळही होती. हळूहळू कल्पनाला जाणू लागले की प्रेम म्हणजे केवळ गोड अनुभव नाही, यामध्ये विश्वास आणि समजूतदारपणा ही फार महत्त्वाचे आहे. कालच्या गैरसमजामुळे थोडासा तणाव निर्माण झाला होता, पण कॉलेज जीवन चालूच होते. काही दिवसांनी आदित्याने ठरवले की हा गैरसमज दूर करावा. एक संध्याकाळ तो पुस्तकालयाच्या बागेत आला आणि कल्पनाला हळूहळू म्हणाला, कल्पना, मला वाटलं की तुला त्रास झाला असेल, पण खरंच तर मी तुला नेहमीच मित्रापेक्षा जास्त जवळ जाणवतो. कल्पनाला थोडी आश्चर्य आणि आनंद वाटला. ती हळूच हसली आणि म्हणाली, आदित्य, खरंच मला पण तुझ्याबद्दल काहीतरी खास वाटतंय, पण मला ते बोलायला धाडस नव्हता. त्या छोट्या गोड संवादाने दोघांच्या नात्यातील गुप्त आकर्षण अधिक स्पष्ट झाले. गैरसमज दूर झाला आणि त्यांचा विश्वास परत मिळाला. त्या दिवसानंतर कॉलेजमध्ये मित्राबरोबर गमती-जमती चालू राहिल्या, पण कल्पना आणि आदित्यांची जवळीक आता अधिक गोड आणि आत्मिक बनली होती. त्यांनी ठरवले की एकमेकांना हळूहळू समजून घेऊन आणि मैत्री आणि प्रेम याचा संगम राखून पुढे जावे. कॉलेजचे दिवस आता केवळ अभ्यास आणि स्पर्धा नव्हते, तर मित्र, गोड अनुभव आणि पहिल्या प्रेमांचा गुप्त लहरीने भरलेले होते. कॉलेजमध्ये गैरसमज दूर झाल्यानंतर कल्पना आणि आदित्य त्यांच्यातील जवळीक हळूहळू अधिक गोड झाली होती. एकदा आदित्याने कल्पनाला विचारले, कल्पना, या शनिवारला आपण एकत्र थोडा वेळ घालवू शकतो का? फक्त आपण दोघं. कल्पनाला
थोडा धक्का बसला, पण हळूहळू उत्सुकतेने तिने मान डोलावली. त्यांनी ठरवले की कॉलेजच्या बाहेर एका लहान कॅफेत भेटू. शनिवारी दोघे एकत्र बसले आणि गप्पा मारायला सुरुवात केली. कल्पनाला तिच्या आवडीनिवडी, स्वप्ने आणि कॉलेजमधील अनुभव याबद्दल विचारले. कल्पनालाही आदित्यकडे खूप काही सांगण्यास आनंद वाटत होता. थोड्याच वेळात दोघांमध्ये एक हलकी हसू आणि गोड मजेशीर शब्दांची भावना निर्माण झाली. कॅफेतील शांत वातावरण आणि फक्त दोघांच्या आसपासच्या जगाने त्यांना जाणीव झाली की ही पहिली डेट त्यांच्यासाठी खूप खास होती. त्या दिवसानंतर कॉलेजमध्ये परत आल्यावर त्यांच्या नात्यातील गोड जवळीक सर्वांना जाणवली. मित्र मंडळात गमती-जमती सुरू राहिल्या, पण कल्पना आणि आदित्य आता एकमेकांच्या भावना अधिक प्रामाणिक झाले होते. कल्पनाने कॉलेजचे दिवस आता फक्त अभ्यासाचे नव्हे तर मैत्री, प्रेम आणि गोड आठवणींनी भरलेले बनले होते. पहिले रोमॅन्टिक डेट झाल्यानंतर कल्पना आणि आदित्यांची जवळीक अधिक गोड झाली, खुली झाली होती. पण कॉलेजमध्ये नेहमीसारखी गमती-जमती आणि स्पर्धा सुरू असल्याने काही छोटे आव्हाने समोर आले. वर्गात एका नवीन प्रोजेक्टसाठी जोडी तयार करायची होती. अचानक कल्पनाला लक्षात आले की आदित्याला तिला नक्की मदत करायची आहे, पण त्याचबरोबर त्याला काही नवीन आव्हाने देखील स्वीकारावे लागणार होते. प्रोजेक्टमध्ये काही तांत्रिक अडचण आणि स्पर्धात्मक विचार येत होते. कल्पनाने आदित्यकडे हसत विचारले, आदित्य, आपल्याला पुन्हा एकत्र प्रोजेक्ट करायचा आहे, पण यावेळी जरा कठीण आहे. आदित्याने हलक्या हसत उत्तर दिले, कल्पना, तुझ्यासोबत असल्यावर कठीण वाटत नाही. आपण एकत्र काहीही करू शकतो. पण प्रोजेक्टमध्ये दोघांची एकमेकांना मदत केली, तांत्रिक अडचणी सोडवल्या आणि एक सुंदर प्रेझेंटेशन तयार केले. या अनुभवाने त्यांच्यातील विश्वास आणि जवळीक अधिक घडत झाली. कॉलेजचे दिवस आता फक्त मित्र आणि मजा नव्हे तर जबाबदारी, मेहनत आणि एकमेकांवरील विश्वास त्यांच्याही अनुभवांनी भरलेले बनत होते. प्रोजेक्टमधील यशानंतर कल्पना आणि आदित्यांची जवळीक आता अधिक गोड, आत्मिक बनली होती. कॉलेजमध्ये त्यांच्या मित्रमंडळात देखील हसण्याची आणि गमतीची वातावरण कायम होते. एका दिवशी वर्गात हलक्या फुलक्या शर्यती सुरू झाल्या. सायलींची अचानक कल्पनेच्या खिशात छोटी चॉकलेट टाकले आणि हसत म्हणाली, कल्पना, हे आदित्यांच्या साठी आहे. तुला वाटत की तो हसेल का? कल्पनाला लगेच लाज आली, पण त्याचबरोबर तिच्या डोळ्यात हलकी चमकही आली. आदित्याने त्या क्षणी पाहिले आणि त्याला हळूहळू समजले की कल्पना त्याच्यासाठी खास आहे. त्या दिवशी दोघांनी गप्पा मारल्या, एकमेकांसमोर थोडं जास्त वेळ घालवले आणि कॉलेजच्या गमती जमतीमध्ये एकमेकांशी असलेली जवळीक अधिक स्पष्ट झाली. त्यांनी ठरवले की एकमेकांना हळूहळू समजून घेणे आणि गोड प्रेमांचा संगम ठेवणे महत्त्वाचे आहे. कॉलेजचे दिवस आता फक्त अभ्यासाचे नव्हे तर गोड आठवणी, प्रेमाची हलकी झळू आणि मित्राबरोबर मजा यांच्यात भरलेले होते. आणि कल्पना यांची जवळीक हळूहळू अधिक घट्ट होत होती. पण प्रेमासोबत काही छोटे गोड गैरसमज आणि वादही येत होते. एका दिवशी प्रोजेक्टच्या तयारीसाठी कल्पना थोडी त्रस्त होती. आदित्याने तिला मदत करण्याचा प्रयत्न केला, पण कल्पनाला वाटले की तो तिच्या कामात खूप हस्तक्षेप करतोय. ती थोडी रागावली आणि म्हणाली, आदित्य, मला काही वेळ एकटी काम करायची आहे. आदित्य थोडा आश्चर्यचकित झाला, पण शांत राहिला. तो म्हणाला, ठीक आहे कल्पना, मी फक्त मदत करायला आलो होतो, पण तुला हवे तसेच कर. दुसऱ्या दिवशी आदित्याने कल्पनेला हसवत एका छोटासा संदेश दिला, गोड राग कधीच टिकत नाही. आपण एकत्र नक्कीच मजा करू शकतो. कल्पनाला हळूहळू समजले की आदित्यांची तयारी आणि मदत फक्त प्रेम आणि काळजीने प्रेरित आहे.
तिने हसत उत्तर दिले आणि दोघांमध्ये झालेला गोड झगडा गोड आठवणीत बदलला. त्या अनुभवाने त्यांना शिकवले की प्रेमात फक्त जवळीक नव्हे तर एकमेकांचा आदर, समजूतदारपणा आणि संवादही महत्त्वाचा आहे. कॉलेजचे दिवस आता अधिक रोमॅन्टिक आणि गोड वाटू लागले. गोड झगड्यांचा अनुभव घेऊन कल्पनाला आणि आदित्य यांचे नाते अधिक मजबूत झाले. काही दिवसांनी आदित्याने ठरवले की त्याने कल्पनाला एक गोड सरप्राईज द्यावा. एका संध्याकाळी कॉलेजच्या बाहेरच्या उद्यानात तो तिला घेऊन गेला. तिथे हलक्या दिव्यांच्या रोषणाईत आदित्याने हळूहळू कल्पनाला हात धरला आणि म्हणाला, कल्पना, मला तुझ्याबद्दल काहीतरी सांगायचं आहे. तुला माहीत आहे की तू माझ्यासाठी खास आहे. कल्पना थोडी थकली पण हळूच हसली आणि म्हणाली, आदित्य, मला पण तुझ्यासाठी काहीतरी खास आहे. पण बोलायला थोडं धाडस लागलं. त्या क्षणाने दोघांमध्ये गोड रोमॅन्टिक भावना उफाळली. त्यांनी ठरवले की आता आपले प्रेम हळूहळू आणि संवादाने व्यक्त करायचे आहे. कॉलेज दिवस आता फक्त अभ्यास आणि मित्रांसह गमती नव्हे तर पहिल्या खऱ्या प्रेमाची गोड अनुभूती देखील घेऊन चालले होते. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा दररोज न चुकता ऐकण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.